हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया ॲडिशन बाय काउंटिंग फॉरवर्ड. काउंटिंग फॉरवर्डची ॲडिशन शिकूया. म्हणजे काय तर स्टडी द फर्स्ट 2 एक्झाम्पल्स अँड सॉल्व द रिमेनिंग वन्स. हे 2 एक्झाम्पल्स आपण पाहूया आणि उरलेले सॉल्व करूया. 2 + 1. आता ह्या लाईनवरती 1 2 3 4 5 नंबर्स आहेत. 2 वरती इथे 2 दिलाय म्हणून 2 वरती तर रॅबिट आहे. +1 म्हणल्यावरती तो 1 नी फॉरवर्ड होतो किंवा 1 नी एक स्टेपनी तो उडी खातो. तर एक जंप मारल्यानंतर 2 + 1 3 म्हणजे 2 वरती असतो आणि 1 जंप खातो म्हणून तो 3 वर येतो. म्हणून आन्सर येतं ते 3. 2 + 1 = 3. आता इथे डिअर आहे. 2 + 3 पहिल्यांदा 2 वरती असतो आणि 3 स्टेपनी जंप खातो म्हणजे 1 2 3 म्हणजे डायरेक्ट इथून इथे जंप खाल्ली तर तो 5 वर पोहोचला. म्हणून 2 + 3 = 5 हे आन्सर येतं. म्हणजे ॲडिशनच आहे परंतु काउंटिंग फॉरवर्ड कसं आहे हे इथं आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे काय सिंपल 2 + 1 आहे तर 2 आहेत आपल्याकडे इथे तर त्याच्यावरती 1 फक्त काउंट करायचा म्हणजे 2 च्या पुढे 3 झालं. आता इथे 2 आहेत आपल्याकडे त्याच्या पुढे फक्त 3 काउंट करायचे म्हणजे 2 नंतर काय येतं 3 4 5 हे 5. याला म्हणायचं काउंटिंग फॉरवर्ड. तसंच इथे 4 + 1. आता 4 वरती इथे डिअर आहे तर त्याने 1 जंप मारली तर 5 वर पोहोचला म्हणून इथे येईल 4 + 1 = 5. हे प्लस साईन आणि हे इक्वल साईन लिहायचं महत्वाचं असतं. 3 + 4. आता आपला हा इथं रॅबिट असेल 3 वरती आणि 4 नी +4 म्हणजे जंप करतो 4 नी 1 याला नाही काउंट करायचं त्याच्या पुढचं 1 2 3 4 म्हणजे तो पोहोचणार कुठे इथे पोहोचणार 7 वर. म्हणून 3 + 4 = 7. ह्याला म्हणायचं काउंटिंग फॉरवर्ड. किंवा 3 च्या पुढे आता हे आपल्याकडे 3 ऑलरेडी आहे 3 वरती रॅबिट आहे तर पुढे 4 काउंट करायचे असतात 4 5 6 7 म्हणजे 7 आन्सर येतो. तसंच इथे 2 + 6. 2 वरती आपला रॅबिट आहे तर तिथून 1 2 3 4 5 6 काउंट केलं म्हणजे तो जंप कुठे मारेल इथे मारेल 8 वर. म्हणून आन्सर काय येईल 2 + 6 = 8. किंवा तुम्ही असे सुद्धा करू शकता. हे 2 आहेत आपल्याकडे आणि हे आता 6 घेतले 2 च्या पुढे काउंट करा 3 4 5 6 7 आणि 8. हेच म्हणायचं काउंटिंग फॉरवर्ड. आता अजून आपल्याकडे इथे काय दिलेलं आहे काउंट द बीट्स अहेड अँड ॲड. म्हणजे आता 13 + 3 तर आता इथे 13 कुठे येतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे इथंपर्यंत 13 आहे. हा 13 बीड आहे तर त्याच्या पुढे अजून आपल्याला 3 ॲड करायचे तर 14 15 16 म्हणजे इथे आलं म्हणजे 13 + 3 = 16. म्हणजेच त्याच्या इथे 13 होता तर त्याच्या पुढे अजून 3 काउंट केले म्हणून ह्याला म्हणायचं काउंटिंग फॉरवर्ड. तसंच इथे 15 + 4. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 इथे 15 येते इथे 15 ला मार्क केलाय तर याच्या पुढे अजून 4 काउंट करूया म्हणजे फॉरवर्ड 16 17 18 19 म्हणजे आन्सर येईल 19. तर 15 + 4 = 19. तसंच इथे 10 + 10. आता इथे 10 वरती मार्क केलेला आहे याचे हे 10 आहेत त्याच्या पुढे अजून 10 काउंट करूया 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. किंवा असं तुम्ही करू शकता. हे 10 आहेत त्याच्या पुढे अजून 10 काउंट केले तर किती आन्सर येईल 10 + 10 = 20. हे आहे काउंटिंग फॉरवर्ड. ओके.